कधी कधी आपण स्वप्नांच्या मागे धावत जातो, दऱ्याखोऱ्यांमधून, शिखरांवरून, सुंदरतेच्या शोधात. पण खरं सौंदर्य ते आपल्या अगदी जवळ असतं, नजरेच्या एका टप्प्यावर. पुण्याजवळचं एक स्वप्नवत दुलईसारखं ठिकाण, ताम्हिणी घाट. मी ज्याला प्रेमाने म्हणतो पुण्याचं महाबळेश्वर. आज मी तुम्हाला घेऊन चाललोय एका अशा पावसाळी सफरीवर, जिथे ढग जमिनीवर खेळायला उतरतात आणि नद्या आभाळातून खाली झेपावतात. आजच्या या प्रवासामध्ये आपण भेटणार आहोत धुक्याच्या दुलईत लपलेली कुंडलिका व्हॅली, धबधब्यांच्या नादात न्हालेला मिल्की बार वॉटरफॉल आणि एक अनोखं दृश्य, वरून दिसणारा देवकुंड धबधबा, जणू काही निसर्गाने स्वतः रेखाटलेली कविता. तर मित्रांनो, हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, सर्वजण व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरतात, म्हणून लगेच सबस्क्राईब करा, कारण पुढे अजूनही अशाच स्वप्नवत ट्रिप्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणलं होतं फक्त तिथल्या व्ह्यू पॉइंटला थांबायचं आणि तिथून माघारी यायचं, पण आता प्रवीणला इन्सेक्ट उडलाय बाहेर, त्यामुळे सरांचं ठरलंय की आपण रिव्हर्स ट्रेक करून खाली जायचं आणि मिल्की बार व्ह्यू पॉइंट बघायचा. त्याबरोबरच देवकुंड धबधबा एरियल शॉट मध्ये मिळाला तर तो बघायचा आणि मग माघारी यायचं. येताना फक्त पाऊस येऊन येईन, पाऊस जर आला तर आपला बाजार उठला म्हणून समजा. गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण जाणार आहोत ताम्हिणी घाटामध्ये. ताम्हिणी घाट म्हणलं की पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर असा घाट सगळीकडे प्रसिद्ध असा झालेला आहे. त्याबरोबरच आपण तिथं काही वॉटरफॉल्स, काही एकदम असे व्ह्यू पॉइंट बघूयात आणि कुंडलिका व्हॅली व्हिजिट करूयात. तर आजचा ब्लॉग असणार आहे हावाला. चला आजच्या ट्रिपची सुरुवात करूयात. मस्त थांबलो, आता रस्त्यावरच थांबलो. इथं जोशी वडेवाले म्हणून स्नॅक सेंटर आहे. भूक लागली, म्हणलं नाश्ता करावा. इथं पूर्ण दिवस जायचा, परत तिकडे काय मिळालं नाही मिळालं तर अवघड होऊन जायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी नाश्ता झाला. नाश्त्यातच खूप वेळ गेला. आजचा दिवस पूर्णपणे एक्सप्लोर करतो का नाही काय माहिती. अजून प्रवास बराच आहे आणि पुढे घाटामध्ये गर्दी पण खूप असणार आहे, कारण आज शनिवार असल्यामुळे ट्रॅफिक तर भयंकर असते. चला बसूयात मामू, चलो. पुण्यापासून अवघ्या 55 किलोमीटरवर, पण जणू स्वर्गाच्या प्रवेशद्वारासारखा ताम्हिणी घाट. सकाळचे 10 वाजले होते. मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली आणि सुमारे 2 तासांनी धुक्याच्या कुशीत गुंतलेला घाट माझं स्वागत करत होता. जणू आभाळातच एक चित्रपट सुरू झालाय. घाट सुरू झाला आणि समोर आला धुक्याचा पडदा, झाडांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आणि हवेत दरवळणारा हिरवागार श्वास. मी माझं फिनिक्स म्हणजे ड्रोन बाहेर काढलं आणि आकाशात झेपावलं. का नाही पाठवणार. हा रस्ता इतका सुंदर होता की प्रत्येक वळण, प्रत्येक दृश्य कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहत नव्हतं. मुळशी धरण या रस्त्याचा मुकुटमणी. पण खरं सांगू, या घाटातलं प्रत्येक वळण म्हणजे एक नवीन दृश्य, एक नवीन कहाणी. इथे निसर्ग केवळ दिसत नाही, इथे तो श्वास घेतो, जिवंत होतो. तर मित्रांनो, आता जस्टच आपण काही ड्रोन शॉट्स घेतले ताम्हिणी घाटामधले. खरंच ताम्हिणी घाट अतिशय सुंदर असतो, पण आज नेमकं पाऊस नाही पडला. पाऊस पडल्यानंतर इथला रस्ता अतिशय सुंदर दिसतो. पुणेकरांसाठी ताम्हिणी घाट म्हणजे त्यांच्यासाठी महाबळेश्वरच. तर बघूयात पुढे जाऊन अजून काय पाऊस वगैरे पडला तर आपल्याला कमाल शॉट्स मिळू शकतात.
ज्यावेळेस आपण तामिनी घाटातून येतो पुण्याकडल्या बाजूला, इथं आल्यानंतर आपल्याला सावळा घाट त्याबरोबरच कुंडलिका व्हॅलीला जायचं असेल तर इकडं आपल्याला राईट घ्यावा लागतो. तर आम्ही या ठिकाणी घेतलाय राईट, म्हणजे आम्ही कुंडलिका व्हॅलीमध्ये जाणार आहोत. काय मस्त वातावरण झालंय. आता जस्ट इथून म्हणजे कुंडलिका व्हॅलीची जी इथं एंट्री पॉइंट आहे, इथे कमान आहे, त्या कमानीतनं आतमध्ये एंट्री केली आणि या ठिकाणी पार्किंग आहे. इथं तुम्ही गाडी पार्क करून इथे रेलिंग बनवली, बसायला काही ठिकाणं आहेत आणि असे काही व्ह्यू पॉइंट आहेत, त्याच्यावर चढून तुम्ही इथले नजारे बघू शकता. पण या व्हॅलीमध्ये येण्यासाठी 140 रुपये प्रत्येकी तिकीट ठेवलंय. का ठेवलंय याच्या मागं काय त्यांचं नेमकं षडयंत्र आहे ती माहित नाही, पण 140 खूप होतात. नैसर्गिक व्हॅली आहे. 3-4 वर्षापूर्वी आम्ही इथं फुकट यायचो, मस्त मजा करायचो, जायचो, बसायचो. इथं दुसरं काय नाही. जर इथं काहीच नसेल तर ती 140 रुपयाची तिकीट कसं ठेवलंय माहित नाही. ठीक आहे, आता वातावरण क्लिअर झालं तर व्हॅलीतले काही चांगले चांगले एरियल शॉट्स मिळतील. अर्धा तास झालं इथंच बसलोय. आता ढग जातील मग जातील, पण थोडेसे जातात. कॅमेरा बाहेर काढलं तर लगेच ढग या ठिकाणी जमा होतात. चांगला शॉट मिळाला पाहिजे यासाठी आम्ही इथं थांबलोय. एक मस्त असा शॉट मिळाला की आम्ही तामिनी घाटाच्या त्या मिल्की बारच्या इलाक्यात जाणार आहोत. बघूयात आपल्याला कधी शॉट मिळतोय. कुंडलिका व्हॅली, ढगांचं घर, शांततेचं मंदिर आणि निसर्गाच्या नाटकाचा रंगमंच. एका क्षणात डोंगर माथ्यावरून कोसळणारे धबधबे, दुसऱ्याच क्षणी पायाखालच्या खोल दऱ्यांमध्ये वाहणारे ढग आणि त्यात गुंजणारी नीरव शांतता. ही जागा जणू पृथ्वीवरील नसून एखाद्या स्वर्गाच्या सीमेवर उभे आहे असं वाटतं. कुंडलिका व्हॅलीमध्ये कायम धुके खेळत असतं. निसर्ग इथे दर क्षणाला आपली रूप बदलत असतो. पण मला हवं होतं एक परफेक्ट दृश्य, नीटसं, क्लिअर आणि मनात कोरलं जावं असं. म्हणून आम्ही थांबलो, वाट पाहिली आणि अखेर समोर खुलली ती स्वर्गद्वारासारखी कुंडलिका व्हॅली, शांत, भव्य आणि पूर्णपणे जिवंत. मित्रांनो, आता तुम्ही जस्टच पाहिलं ड्रोनमधून किती कमाल शॉट्स दिसले आणि कुंडलिका व्हॅली एकदम भारी दिसत होती. तर कुंडलिका व्हॅलीचा हा जो पॉईंट आहे, इथं पहिल्यांदा रेलिंग नव्हती, हा फक्त दगड होता आणि इथं अनेक लोक येऊन फोटो वगैरे काढायची. हा मेन फोटो पॉईंट कुंडलिका व्हॅलीचा मानला जायचा. तर हाच तो पॉईंट. इथून कुंडलिका व्हॅली संपूर्ण दिसते. काय नजारा झालाय, खूपच भारी असं दृश्य निर्माण झालंय. तेवढा पाऊस नसल्यामुळे आता काय तेवढा पाऊस नाही पडला, त्यामुळं जे डोंगरावरनं वाहत येणारं पाणी आहे, जे झरे दिसत असतात पांढरे पांढरे, ते काय दिसत नाहीत. पण वातावरण मस्त झालंय. प्लस व्हॅली आणि मिल्की बार इथला एक व्ह्यू पॉईंट आहे, त्या ठिकाणी आलोय मी. इथं बऱ्याच गाड्या लागलेल्या, गर्दी असणार आहे. पण इथलं टायमिंग होतं 3 वाजेपर्यंत. तर आता ते पॉईंट बंद झाला असं इथला वॉचमॅन सांगतोय. त्यामुळे आम्ही इथं साईडला जाऊन एक मस्त कुठला तरी व्ह्यू पॉईंटला बसणार, निवांत काही शॉट्स घेणार आणि तामिनी घाटाला आता बाय बाय करणार.
मुख्य रस्त्यापासून जवळपास 500 मीटर चालत आतमध्ये आलो आणि इथून त्या मुख्य खांबापासून लेफ्ट मारून खाली आलो तर खाली जाण्याचा असा हा रस्ता आहे. या रस्त्याने आपण खाली गेलो तर प्लस व्हॅलीच्या त्या ट्रेककडे जातो आपण आणि प्लस व्हॅलीमध्ये एंटर करतो. पण आज आम्ही प्लस व्हॅली हवाला ट्रेक नाही करणार. तिथं जाऊन एक व्ह्यू पॉइंटला थांबणार, शॉर्ट्स घेणार फक्त. म्हणलं होतं फक्त तिथल्या व्ह्यू पॉइंटला थांबायचं आणि तिथून माघारी यायचं. पण आता प्रवीणला इन्सेक्ट उडलाय बाहेर, त्यामुळे सरांचं ठरलंय की आपण रिव्हर्स ट्रेक करून खाली जायचं आणि मिल्की बार व्ह्यू पॉइंट बघायचा. त्याबरोबरच देवकुट धबधबा एरियल शॉट मध्ये मिळाला तर तो बघायचा आणि मग माघारी यायचं. आणि येताना फक्त पाऊस येऊन येईल. पाऊस जर आला तर आपला बाजार उठला म्हणून समजा. रस्ता आहे असा एकदम स्लिपरी. चला. बघू शकता केवढा घाम आलाय मित्रांनो. आता मिल्की बार व्ह्यू पॉइंट त्याबरोबरच देवकुंड धबधब्याचा टॉपचा व्ह्यू पॉइंट. ऍक्च्युली तो डोळ्यांना काही दिसणार नाही पण आपण ड्रोन जर फ्लाय केला तर तो कदाचित आपल्याला दिसू शकतो जर वातावरण क्लिअर झालं तर. नेमकं आपण ड्रोन फ्लाय करायला आणि आभाळाला गाठ पडू नये, नाहीतर आपला ड्रोन ढगात आणि व्ह्यू जायचा वाऱ्यात. तर असा हा उतरता ट्रेक आहे. पण हाच उतरता ट्रेक आपल्याला चढून पण जायचंय हे पण लक्षात असावं, नाहीतर अवघड होऊन जाईल. आता उतरताना घाम निघालाय, चढताना काय होईल देव जाणे. मित्रांनो फायनली मी येऊन पोहोचलो त्या नदीमध्ये. आता ह्या नदीचं नाव एक्झॅक्टली मला माहित नाही पण मिल्की बार वरनं जे पाणी पडतं ते ह्या नदीतून येतं आणि आपण इकडे सरळ गेलो तर मिल्की बार धबधब्याकडे जाऊ आणि हेच पाणी पुढे जाऊन देवकुंड धबधब्यामध्ये पडतं. आता बघूयात काय होतंय की मिल्की बार धबधबा बघण्यासाठी वर जायचं का इथूनच ड्रोन फ्लाय करून देवकुंडचा व्ह्यू पॉइंट बघायचा. हा खूप भारी वाटतंय. आणि अखेर त्या घसरड्या उतारांवरून झगडत झगडत आम्ही पोचलो एका नदीच्या कुशीत. आणि ती नदी नव्हेच, हे तर निसर्गाच्या जादूचं जिवंत रूप होतं. यालाच म्हणतात प्लस व्हॅली, जिथे देव, स्वर्ग, सृष्टी एका सुरेल संगमात मिसळतात. इथंच एका स्थानिक गाईडने सांगितलं, तुम्ही त्या धबधब्याचं नाव ऐकलं आहे का? मिल्की बार. मिल्की बार नाव ऐकूनच कुतूहल जागं झालं. हा धबधबा घाटाच्या डाव्या बाजूला झाडाआड लपलेला आणि त्याचं खरं सौंदर्य अनुभवण्यासाठी थोडं पाय घसरवावं लागतं. पण असं वाटतं की या प्रत्येक पावलामागे निसर्ग आपल्याला हवे तिथंच नेत असतो. आणि मग तो क्षण आला. हा धबधबा जेव्हा समोर आला, पांढरट फेसाळ पाण्याचा जोर, जणू एखादं दूधसर स्वप्न अंगावर आदळतंय. म्हणूनच कदाचित नाव पडलं मिल्की बार धबधबा. पाण्याचा स्पर्श शरीरात थंडी पसरवतो पण मन मात्र शांत, निर्विकार, समाधानी होतं. म्हटलं आता गोष्ट इथेच संपेल, पण निसर्गाच्या गोष्टी कधीच इतक्या साध्या नसतात. इथून पुढे मला कळलं की इथून आपण देवकुंड धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो. डोळ्यात स्वप्न चमकली आणि बोट गेलं ड्रोनच्या ॲक्सिलेटरवर. आणि मग ड्रोन उचलून गेला त्या उंच टेकडीवरून, जिथून देवकुंड स्वतःचं खरं रूप दाखवत होता. डोंगराच्या काळ्या काड्यातून वाहणारा शुभ्र निळसर झरा आणि त्याच्या भोवती अगळपगळ पसरलेलं हिरवगार जंगल. त्या क्षणी खाली उतरून त्यात डुबण्याची इच्छा झाली खरी, पण वरून पाहताना एक विचार मनात आला. देवकुंड म्हणजेच देवाच्या हातून कोसळणारं पवित्र जल. आणि त्या झऱ्यात क्षणभर देव भेटल्यासारखं वाटलं.
खूप भारी वाटतंय मित्रांनो. आता येण्याचा ट्रेक भयंकर होता. वरून पाऊस पडायचा. मी भिजून चिंबवलं झालो होतो. ड्रोनची बॅग भिजू नये म्हणून बॅनर डोक्यावर ठेवला होता. अखेर एवढ्या चढ उतारांचा सामना करत आम्ही वर पोहोचलो आणि वरती निसर्गाने एक वेगळीच जादू पसरवली होती. हवा बदललेली होती, मनाची स्थिती सुद्धा. जणू या सृष्टीनेच आपल्याला कुशीत घेतलं होतं. इथे ना कोणतं टेन्शन, ना नेटवर्क, ना जबाबदाऱ्या, ना आवाज, फक्त निसर्ग आणि आपण. जिथं आपण स्वतःला पुन्हा एकदा शोधू शकतो. तणाव, डिप्रेशन आणि घरगुती गोंधळ यातून खरंच बाहेर पडायचं असेल तर अशा ठिकाणी यायला हरकतच नाही. मन मोकळं, मुक्त आणि शांत. तर मित्रांनो, हा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लवकरच भेटूया अशाच एका निसर्गमय व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.